नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चर मध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट भरतीला आलेला शिप्याचा पेपर बघणार आहोत. कोणत्या शिपचा? सेकंड शिपचा. तर बघा, पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक सरासरी वार्षिक पर्जन्यमान असलेले ठिकाण कोणते? काय आहे प्रश्न? भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडते? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे मावसिनराम. मावसिनराम या ठिकाणी भारतातील सर्वाधिक जास्त पाऊस पडते. आधी कोणतं होतं? आधी चेरापुंजी मध्ये सर्वाधिक पाऊस पडायचा, पण आता काय झालंय? मावसिनराम मध्ये भारतातील सर्वात जास्त पाऊस पडते. मावसिनराम आणि चेरापुंजी या ठिकाणी जगातील, भारतातीलच नाही तर जगातील सर्वाधिक पाऊस पडला जातो. पहिल्या क्रमांकाला येतो आता मावसिनराम आणि सेकंड क्रमांकाला येतो चेरापुंजी. आणि हे दोन्ही ठिकाण कुठल्या राज्यातील आहे? हे दोन्ही ठिकाण मेघालय राज्यातील आहे. कसं लक्षात ठेवायचं? बघा, मेघालय काय आहे? नावातच मेघ आहे. मेघवरून काय लक्षात ठेवायचं? ढग. जिथे मेघ राहील तिथेच जास्त पाऊस पडणार ना, तर मग हे मेघालय राज्यातील आहे. कोणता आहे? मावसिनराम. आधी चेरापुंजी होतं, आता मावसिनराम झालंय, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील ट्रान्स हिमालय पर्वत रांगामध्ये खालीलपैकी कोणती रांग समाविष्ट नाही? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे शिवालिक रांग. भारतातील ट्रान्स हिमालय पर्वत रांगामध्ये शिवालिक रांग समाविष्ट नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? पूर्णा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. मुळा सुद्धा गोदावरी नदीची उपनदी आहे. प्रवरा सुद्धा गोदावरीची उपनदी आहे. तर कोणती? भीमा ही गोदावरी नदीची उपनदी नाही. भीमा ही गोदावरीची उपनदी नाही. भीमा ही स्वतंत्र वाहणारी नदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे राष्ट्रचिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतले आहे? तर सांगा, भारताचे राष्ट्रचिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतले आहे? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे सारनाथ. सारनाथ या ठिकाणाहून भारताचे राष्ट्रचिन्ह घेतले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चंद्रयान 3 मोहिमेचे उद्देश काय होते? तर बघा, नावातच चंद्रयान आहे, तर मंगळ अभ्यास येईल का? नाही. उपग्रह प्रक्षेपण नाही. सूर्य, एक मिनिट, काय ऑप्शन? सूर्य अभ्यास. चंद्रयान मोहीम मध्ये सूर्य अभ्यास येणार का? नाही. हे सुद्धा चुकीचं आहे, हे सुद्धा चुकीचं आहे, हे सुद्धा. तर चंद्रयान 3 मोहिमेचे उद्देश काय होते? चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे हे चंद्रयान 3 मोहिमेचे उद्देश होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पीडीएफ चे पूर्ण रूप काय? तर बघा विद्यार्थ्यांनो, पर्सनल. पीडीएफ ही पर्सनल असते का? नाही. प्रिंटेड असते का? नाही. प्रिंटेड मध्ये येणार का? नाही. मग काय राहिलं? पोर्टेबल. पोर्टेबल म्हणजे ज्याला आपण इकडून तिकडे इझिली हलवू शकतो. तर काय येणार याचं? डाटा फॉर्मॅट. डॉक्युमेंट असते, डॉक्युमेंट असते. काय असते? पीडीएफचा फुल फॉर्म काय? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पीडीएफचा फुल फॉर्म काय? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, विजेचा शोध कोणी लावला? तर सांगा, विजेचा शोध कोणी लावला? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर येणार थॉमस एडिसन. थॉमस एडिसन येणार का? नाही. यांनी काय केलं? विजेच्या दिवेचा शोध लावला. थॉमस एडिसन यांनी काय केला? विजेच्या दिवेचा शोध लावला. यांनी काय विचारलंय? विजेचा शोध विचारलाय. तर काय येईल याचा आन्सर? बेंजामिन फ्रँकलिन. विजेचा शोध कोणी लावला? बेंजामिन फ्रँकलिन. आणि विजेचा दिवा विचारलं असतं तर काय आलं असतं? थॉमस एडिसन. न्यूटननं सर्वांना माहित आहे ग्रॅव्हिटीचा शोध लावला. आईन्स्टाईन सापेक्षवादाचा सिद्धांत E = mc², हा आईन्स्टाईनचा आहे. तर काय ना, विजेचा शोध कोणी लावला? बेंजामिन फ्रँकलिन. लक्षात ठेवा. वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्यासाठी आवश्यक नसलेला घटक कोणता? काय विचारला? आवश्यक नसलेला. तर बघा, वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते, त्याला म्हणतात फोटोसिंथेसिस. साठी पाण्याची सुद्धा गरज असते, म्हणून आपण झाडाला पाणी देतो, बरोबर आहे. आणि कार्बन डायऑक्साईडची सुद्धा गरज असते, म्हणून काय म्हणतात? झाडे लावा. झाडे कशासाठी लावा? ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन देतात. कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन देतात. तर काय येणार? ऑक्सिजन झाडे रिलीज करतो. तर याचे आन्सर काय येणार? ऑक्सिजनची गरज नसते.
फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये काय होते, O2 रिलीज केला जातो, ऑक्सिजन झाडातून आपल्याला दिले जाते. C6H12O6 हे तयार केले जाते, ग्लुकोज. वनस्पतीमध्ये ग्लुकोज तयार केले जाते C6H12O6 आणि ऑक्सिजन रिलीज केले जाते, म्हणजे ऑक्सिजन सोडले जाते. तर ऑक्सिजनची गरज नसते वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता ग्रह स्वतःच्या अक्षावर सर्वाधिक झुकलेला आहे, सांगा. तर बघा विद्यार्थ्यांना, पृथ्वीबद्दल आपल्याला माहित आहे, पृथ्वी झुकलेली आहे का? सर्वाधिक झुकलेली आहे का? नाही. मंगळला काय म्हणतो आपण? मंगळ लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. शनीला काय असतात? शनीला काय असते? कडा असलेला ग्रह एकमेव आहे शनी. तर काय येणार याचा आन्सर? युरेनस. युरेनस ग्रहाला स्वतःच्या अक्षावर सर्वाधिक झुकलेला ग्रह आहे. स्वतःच्या अक्षावर सर्वाधिक झुकलेला ग्रह कोणता? तर तो आहे युरेनस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लाईट इयर हे कशाचे मोजमाप आहे? तर सांगा, लाईट इयर कशाचे मोजमाप आहे? सर्वांना माहित आहे, अंतर. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर कशाने मोजले जाते? लाईट इयरने. लाईट इयर काय आहे? अंतर मोजमाप आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर असल्यास त्याची त्रिज्या किती? बघा, हे सर्कल असते, हा असतो डायमीटर, सेंटर मधून जाते. हा काय असतो? व्यास. यालाच आपण काय म्हणतो? डायमीटर. याच्या अर्धी काय असते? ही जी असते ही एवढी, ही त्रिज्या असते, आणि इथून इथपर्यंत गेलं तर काय असते? व्यास. तर व्यास जर 14 असेल तर 14/2 करायचं, काय येते? 7 सेंटीमीटर. तर वर्तुळाची त्रिज्या काय झाली? 7 सेंटीमीटर. समजलं? सोपी प्रश्न, बेसिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्रिकोणाच्या अंतर्गत कोनांची बेरीज किती अंशाची असते? बघा, काटकोन त्रिकोण घ्या अथवा कोणता पण त्रिकोण घ्या, हा असा त्रिकोण घ्या, या तिन्ही कोनांची बेरीज काय यायला पाहिजे? 180. त्रिकोणाच्या कोनांची बेरीज किती असते? 180. काटकोन घेतला तर हा असतो 90. मग हे दोन किती असतात? 30-60. जे असेल ते कमी जास्त असू शकतात, पण तिन्ही कोनांची बेरीज, अंतर्गत कोनांची बेरीज किती असते? 180 अंश असते. बघा, भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व विषयक तरतुदी कोणत्या भागात आहे? तर सांगा, भारतीय राज्यघटनेत नागरिकत्व कोणत्या भागात दिले आहे? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे भाग 2 मध्ये. भाग 2 मध्ये काय सांगितले आहे? नागरिकत्व. आणि कलम काय आहे त्याचे? 5 ते 11. कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्व आहे भाग 2 मध्ये. भाग 1 मध्ये काय? राज्य आणि संघराज्याबद्दल माहिती सांगितली आहे, कलम 1 ते 4 मध्ये. भाग 3 मध्ये काय? मूलभूत हक्क. भाग 3 मध्ये काय? मूलभूत हक्क, कलम 12 ते 35. कलम 12 ते 35 मध्ये काय? मूलभूत हक्क. आणि भाग 4 मध्ये काय? DPSP, राज्याचे नीती निर्देशक सिद्धांत. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पंचायत राज व्यवस्थेतील त्रिस्तरीय रचना यामध्ये खालीलपैकी कोणता स्तर समाविष्ट नाही? तर बघा, पंचायत राज त्रिस्तरीय असते. त्यामध्ये काय असते? ग्रामपंचायत असते सर्वात खालच्या लेवलवर, त्याच्यावरती असते पंचायत समिती, त्याच्यानंतर असते जिल्हा परिषद. जिल्हा लेवलवर काय असते? जिल्हा परिषद. तालुका लेवलवर काय असते? पंचायत समिती. आणि सर्वात खाली काय असते? ग्रामपंचायत. त्यामध्ये नगर परिषद असते का? नाही. त्याचा आन्सर येणार नगर परिषद. नगर परिषद हा पंचायत राज्यातील त्रिस्तरीय रचनेचा भाग नाही आहे. समाज स्वास्थ्य हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर सांगा, समाज स्वास्थ्य हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, एकही ऑप्शन याचं उत्तर नाही आहे. याचे आन्सर काय? कर्वे. कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे साप्ताहिक सुरू केले. कोणी केले? कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे साप्ताहिक सुरू केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका संख्येचा 20% बरोबर म्हणजे 60 असल्यास ती संख्या कोणती? तर बघा, एका संख्येचा म्हटलं तर काय घेऊ आपण? x घेऊ, त्याचे 20%.
20% म्हणजे काय झालं, 20 भागीला 100 किती येते म्हणते 60. तर सॉल्व करा. 20 100, x भागीला 5 बरोबर 60. हे 5 इकडे आहे ते इकडे जाईल, किती होईल, x बरोबर 60 गुणीला 5 किती येते, 6 300. तर काय येणार याचा आन्सर 300. बघा जर सन TVO असे लिहिले असेल तर कॅट कसे लिहा बघा. बघा मित्रांनो ह्याचं काय येणार, एच ला काय केले, एचच्या नंतर काय येते टी, यू च्या नंतर काय येते व्ही, यांच्या नंतर काय येते ओ, एक अंक एक अक्षर पुढे. तर कॅटचं काय येणार, सी च्या नंतर काय येणार डी, ए च्या नंतर काय येतो बी, टी च्या नंतर काय येते यू. काय येणार याचा आन्सर डी डी यू. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, एका रांगेत 12 मुले अशी आहेत, त्यामध्ये राम डावीकडून 5वा आहे, डावीकडून एकूण तो येत आहे 5वा, तर उजवीकडून तो कितवा असेल. तर बघा एकूण 5वा आहे, एकूण किती आहे 12, एकूण किती येणार 8वा नंबर येणार त्याचा, एकूण किती येणार त्याचा नंबर 8वा. डावीकडून 5वा आहे तर उजवीकडून त्याचा नंबर कितवा येणार ते 8वा. 8 आणि 5 किती होता 13, 13 मधून 1 वजा करायचा किती 12. एका रांगेत 12 मुले आहेत, मग त्याचा उजवीकडून काय नंबर येणार 8वा नंबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका व्यक्तीने पूर्व दिशेकडे तोंड करून 8 पावले चालली. एक व्यक्ती आहे तो पूर्व, पूर्व कोणीकडे येते आपला पूर्व, पश्चिम, वरती येते उत्तर आणि खाली येतो दक्षिण. तर कसं सॉल्व्ह करायचं बघा. पूर्व दिशेकडे तोंड करून 8 पावले चालले, पूर्वेकडे तोंड करून चाल रे बाबा 8 पावले. हा पूर्व इथून होता तो इकडे पूर्वेकडे 8 किलोमीटर पकडा, 8 पावले म्हणता आपण 8 किलोमीटर समजू, 8 चालला. नंतर डावीकडे वळून इकडे तोंड असल्यावर त्याचा डावा बाजू कोणता येणार इकडं, तर किती चालला म्हणते तो 6 पावले, तर आपण 6 किलोमीटर चालला समजू. आणि काय म्हणते पुन्हा डावीकडे वळून 8 पावले चालला. आता इकडे तोंड असल्यावर त्याचा डावा बाजू कोणता आहे ना इकडे, इकडे किती चालला तो 8 पावले, तर किती झालं सारखंच झालं 8 किलोमीटर. तर ती व्यक्ती सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर असेल, इथून तो किती असेल इथपर्यंत अंतर विचारलाय, इथे होता मग इथे आला, किती अंतरावर आहे हे 6 किलोमीटर, हे 6, तर किती येणार 6 पावले. समजलं का तुम्हाला, अगदी सोपा प्रश्न आहे, बेसिक आहे. श्याम म्हणतो गीता ही माझ्या वडिलांच्या मुलीची मुलगी आहे, तर गीता ही श्यामची कोण. बघा हा आपण श्याम काढला, श्याम काय म्हणतो गीता ही माझ्या वडिलाची, गीताचे वडील सॉरी श्यामचे वडील, श्यामचे वडील, श्यामचे वडील. श्याम काय म्हणत आहे गीता ही माझ्या वडिलाच्या मुलीची, वडिलाची मुलगी, वडिलांच्या मुलीची मुलगी आहे. श्याम काय म्हणतो ही गीता, ही मुलगी म्हणजे कोण झालं गीता, गीता कोण आहे म्हणते माझ्या वडिलाची, म्हणजे श्यामच्या वडिलाच्या मुलीची मुलगी कोण आहे गीता. तर काय झाले हे दोघं, गीताची आई कोण झाली श्यामची बहीण झाली, हे दोघं काय झाले बहीण भाऊ झाले, आणि मग बहिणीची मुलगी काय झाली श्यामची भाशी झाली, तर गीता ही श्यामची कोण भाशी. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मी काम केले या वाक्याचा काळ कोणता. बघा विद्यार्थ्यांना काम केले तर काय येणार हा भूतकाळ, भूतकाळात झालं, साधा भूतकाळ येणार. मी काम केले, केले होते, होते म्हटलं तर पूर्ण भूतकाळ, मी काम करत होतो तर हा काय झाला चालू भूतकाळ. मी काम केले हा काय येणार साधा भूतकाळ. लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे आहे तर सांगा. विष्णू शास्त्री चिपळूणकर कोण होते मराठी भाषेचे शिवाजी. महात्मा फुले गदी माडगुळकर नाही. लोकहितवादी कोणाचे टोपण नाव आहे
गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी कोणाचे टोपण नाव आहे? गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, दुरित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सांगा, दुरितचा समानार्थी शब्द काय ना? दुरित म्हणजे काय होते? पाप. दुरितचा समानार्थी शब्द काय? पाप. माझे विद्यापीठ हा कोणाचा कविता संग्रह आहे? तर सांगा, माझे विद्यापीठ हा कोणाचा कविता संग्रह आहे? तर बघा याचा आन्सर आहे मित्रांनो, नारायण सुर्वे. माझे विद्यापीठ हा कविता संग्रह कोणाचा आहे? नारायण सुर्वे यांचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सांगा. तर बघा, कालिदासांनी काय लिहिलं? मेघदूत. कालिदासांनी काय लिहिलं? मेघदूत. हर्षचरित कोणी लिहिलं? बाणभट्ट. हर्षचरित कोणाचं आहे? बाणभट्टाचं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ICC चे मुख्यालय कुठे आहे? तर बघा, दुबई हा क्रिकेट खेळत नाही म्हणजे आता खेळायला लागला, तर ICC चे मुख्यालय कुठे आहे? दुबईमध्ये. ICC चे मुख्यालय कुठे आहे? दुबईमध्ये. आणि मुंबईमध्ये काय? मुंबईमध्ये आहे BCCI चे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे मुख्यालय म्हणजेच BCCI चे मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये. आणि इंटरनॅशनल क्रिकेटचं मुख्यालय कुठे आहे? दुबईमध्ये. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2024 चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर बघा, वारंवार विचारता परीक्षेत हा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार. तर 2024 चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? विनोद कुमार शुक्ला. कधीचा मिळाला? 2024 चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? विनोद कुमार शुक्लांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे स्थित आहे? बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? हेग. हेग कुठे आहे? नेदरलँड. हेग कुठे आहे? नेदरलँड मध्ये. नेदरलँड मधील हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. एक क्वेश्चन मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क म्हणून, इंटरपोल कुठे आहे? इंटरपोल. इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? इंटरपोल म्हणजे काय आहे? इंटरनॅशनल पोलीस. याचा हेडक्वार्टर कुठे आहे? हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा गांधींनी लिहिले आहे? खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा गांधींनी लिहिले आहे? तर बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया कोणाचा आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं डिस्कवरी ऑफ इंडिया आहे. आनंद मठ कोणाचा आहे? आनंद मठ कोणाचा आहे? बंकिमचंद्र चॅटर्जी. आनंद मठ मधूनच काय घेतलं आहे? वंदे मातरम हे गीत घेतले आणि हे कोणाचं आहे? आनंद मठ, बंकिमचंद्र चॅटर्जी. तर महात्मा फुलेंचं कोणतं पुस्तक आहे? हिंद स्वराज. हिंद स्वराज हे महात्मा गांधींचे पुस्तक आहे. दिल्ली सल्तनतीचा संस्थापक कोण मानला जातो? तर सांगा, दिल्ली सल्तनतीचा संस्थापक कोण आहे? तर बघा, याच्यासाठी मी ट्रिक सांगितली होती, GK तो सरल लगी. गुलाम खिलजी तुगलक सय्यद लोधी. GK तो सरल लगी. कशी ट्रिक सांगितली होती? दिल्ली सल्तनत लक्षात ठेवायला, GK तो सरल लगी. जी म्हणजे गुलाम, ही म्हणजे खिलजी, ती म्हणजे तुगलक, S म्हणजे सय्यद, L म्हणजे लोधी. लोधीचा पराभव करून काय केलं? बाबर. पहिल्या पानिपतच्या युद्धामध्ये बाबरने लोधीला हरवले होते. लोधी मग समाप्त झाला, मग बाबर सुरू झालं मुघल शासन. अल्लाउद्दीन खिलजी, ही म्हणजे खिलजी, हे सेकंड नंबरला येते. गुलाम मध्ये कोण होता? कुतुबुद्दीन ऐबक. दिल्ली सल्तनतीचा संस्थापक कोण होता? कुतुबुद्दीन ऐबक. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात.